भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पाला आता वेग मिळणार आहे। बन्नेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीत भूसंपादन, पुनर्वसन आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या अध्यक्षतेखाली निम्नपेढी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी महसूल भवनात बैठक घेण्यात आली। भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पासाठी आमदार रवी राणा यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे आणि प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता। यावेळी अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या। बैठकीत भातकुली तालुक्यातील वासेवाडी आणि नारायणपूर या 2 गावांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले। तसेच तालुक्यातील अनेक गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले। या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंता संचिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर तसेच पाटबंधारी, जलसंपदा, महसूल, महावितरण, ग्रामविकास, कृषी, नगर रचना आणि भू अभिलेख विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रकल्प हा विदर्भातला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या यादीमध्ये जे 5 प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पिढी प्रकल्पाचा समावेश आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून ज्या 7 गावाचं पुनर्वसन होत नव्हतं त्या गावाचा पुनर्वसनचा निर्णय झाला। 50 एकर जागा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल मागच्या आठवड्यामध्ये 50 एकर जागा पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली। या संदर्भात 58 कोटी रुपये मूलभूत गरजा ज्या आहे त्या संदर्भात मंजूर झाले। 100 कोटी रुपये ज्या ठिकाणी पिढी प्रकल्पाचं काम थांबलं होतं त्यासाठी 100 कोटी रुपये दिले आणि लागूनचे त्या पिढी नदीला लागूनचे जेवढे गाव आहे त्या गावाच्या संरक्षण भिंतीचे सुद्धा प्रस्ताव याला अंतिम टप्प्यात मान्यता मिळणार आहे। वाशेवाडी आणि नारायणपूर या गावाचं सुद्धा आपण पुनर्वसन करणार आहे, कारण पूर्ण गावं भूपीश क्षेत्रामध्ये पूर्ण पिढीला जेव्हा पूर येते 2-2, 3-3 दिवस गावकऱ्यांचा आणि शहराचा संबंध तुटून जाते, शाळेच्या मुलांना त्रास होते। म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय पिढी प्रकल्पाच्या विकासासाठी पिढी प्रकल्पाच्या पुनर्वसन संदर्भात घेतले। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन। आज अमरावतीचे जिल्हाधिकारी, अमरावती जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीओ आणि इरिगेशनचे सगळे अधिकारी यांच्या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। ज्या ज्या लोकांना ज्या तिथे अव्यवस्था वाटत आहे त्या जनतेच्या सगळ्या जनता दरबारामध्ये प्रकल्पाच्या बैठकीमध्ये ऐकून घेतलेला आहे आणि सगळे कामं मार्गी लावलेले आहे। हा प्रकल्प मला असं वाटते या जिल्ह्याचं वरदान दिलेला प्रकल्प आहे। शेतकऱ्यांचं लाखो एकर जागा हे वलित होणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फायदा होणार आहे। अनेक गावांचं आम्ही त्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे। म्हणून या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस सरकार झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळालेली आहे आणि या प्रकल्पाचं काम गतिमान चालू आहे। निम्नपेढी प्रकल्पामुळे भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का हे पुढील काळात स्पष्ट होईल। मात्र या बैठकीनंतर प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत।